नमस्कार, आपल्या कोकण कन्या चॅनल मध्ये आपलं स्वागत। कोकणातील लोकप्रिय कच्च्या फणसाच्या भाजीची रेसिपी झटपट अशी पप्पा आज तुम्हाला करून दाखवणार आहेत। हाताला तेल लावून कच्च्या फणसातले गरे काढून घेतले। फणसातील प्रत्येक गऱ्याचे हाताने 2 भागात तुकडे केले आणि फणसात असलेल्या बिया दगडाने ठेचून घेतल्या। या फणसातला प्रत्येक गरा हा मोठा असल्यामुळे त्या गऱ्याचे 3 तुकडे झालेले आहेत। गावाकडे उपवासाला देखील फणसाची भाजी खाल्ली जाते। फक्त उपवासाच्या वेळेला लसूण वापरले जात नाही। अगदी बेसिक इन्ग्रेडियंट्स मध्ये फणसाची भाजी झटपट होते। जून जुलै पर्यंत फणस बाजारात विकत मिळतात। मी देखील ही लोकप्रिय कोकणी रेसिपी नक्की ट्राय करा। 7-8 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। पाववाटी ओले खोबरे, लसूणच्या 12 ते 13 पाकळ्या, 1 चमचा मोहरी, 1 चमचा हिंग आणि 1 चमचा हळद घेतली आहे। पाववाटी कोथिंबीर, कढीपत्त्याची 7-8 पाने। फणसातील कच्च्या गऱ्यांच्या प्रमाणानुसार तुम्ही योग्य प्रमाणात इन्ग्रेडियंट्सचा वापर करू शकता। पातेल्यात 4 चमचे तेल गरम करत ठेवलं। तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आपण सर्वप्रथम हिंग घालूया। तुम्ही पाहू शकता हिंग छान प्रकारे गरम तेलात मिक्स झालेला आहे। आता 1 चमचा मोहरी घालूया। त्यानंतर लसणाच्या 10-12 पाकळ्या। लसूण तुम्ही व्यवस्थित ठेचून घातलात तरीही उत्तम। खमंग फोडणीसाठी पातेल्यातलं तेल व्यवस्थित गरम होणं आवश्यक आहे। आता आपण 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालूया। यानंतर आपण कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालूया। कमी जास्त तिखट या अंदाजानुसार तुम्ही मिरच्यांचा वापर करू शकता। या भाजीमध्ये तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता, परंतु कोकणाकडे हिरव्या मिरचीची फोडणी दिली जाते। आता 1 चमचा आपण हळद घातलेली आहे। टोपातील इन्ग्रेडियंट्स पप्पा व्यवस्थित असे परतवून घेत आहेत। मॅक्सिमम 1 मिनिट इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित वाफेवर शिजवून घेऊया। 1 मिनिटानंतर कच्च्या फणसाचे गरे आपण टोपात घालणार आहोत। टोपात घातलेले कच्च्या फणसाचे गरे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असे फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया। भाजी व्यवस्थित अशी इन्ग्रेडियंट्स मध्ये मिक्स करून झाल्यावर आपण मिठाचा वापर करत आहोत। चवीनुसार मिठाचा आपण वापर केलेला आहे। आपल्या प्रत्येक रेसिपीमध्ये मिठाचा वापर हा कायम शेवटी केला जातो। पालेभाजी असो किंवा फळभाजी असो, योग्य प्रमाणात चवीनुसार लागणारा अंदाज आपल्याला शेवटीच कळतो। आपण 1 ग्लास गरम पाण्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून भाजी व्यवस्थित वाफेवर शिजण्यास मदत होईल। मॅक्सिमम 5 मिनिटे भाजी वाफेवर शिजून घेतली। भाजीला मस्त असा सुगंध सुटलेला आहे। कोकणी पद्धतीची भाजी म्हटली तर खोबरे तर हवेच। पाववाटी ओले खोबरे आणि पाववाटी कोथिंबीर आपण भाजीत घातलेली आहे। झटपट अशी फणसाच्या भाजीची रेसिपी पप्पांच्या हातची रेडी आहे। बऱ्याच लोकांची प्रिय अशी ही फणसाची भाजी फणसाच्या सीझन नुसार गावागावात घराघरांमध्ये महिन्यातून 4 ते 5 वेळा बनते। तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। पुढचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटू। तोपर्यंत थँक यू सो मच।